हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग हा आपण अध्याय करतोय आणि आज तुमची अर्धी भगवद्गीता पूर्ण झाली बरं का श्रवण करून. तर आता आपण मी प्रथम मंगलाचरण म्हणते आणि मग 3 ला बरोबर आपण चालू करूया. हरे कृष्णा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ओं विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. प्रथम ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय त्या श्री श्री राधा गोविंदांना आपण इकडनं साष्टांग नमस्कार करूया आणि चालू करूया. किती सुंदर दिसतायत बघा राधा आणि कृष्ण. त्याचप्रमाणे कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी गीता सोप्या शब्दात लिहून ठेवली, इस्कॉन मंदिराची स्थापना केली, त्या श्रील प्रभुपादांचा आपण आशीर्वाद घेऊया. त्यांना सुद्धा साष्टांग नमस्कार करूया आणि मग हा अध्याय चालू करूया. त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी, प्रेमा माताजी ज्यांनी या स्लाइड्स तयार केल्या, मला शिकवलं, त्या दोघांना साष्टांग नमस्कार. आणि त्याचप्रमाणे माझे जे को-होस्ट आहेत, ऍडमिन्स आहेत, कुमुद माताजी, पल्लवी माताजी, वैष्णवी माताजी, इतर जे जी टेक्निकल टीम आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद व प्रणाम. नरसिंहदेव हे मी 13व्या अध्यायात जरा तुम्हाला नरसिंहदेवाबद्दल सांगितले. श्रील प्रभुपाद नेहमी म्हणतात की आपण जर आपल्याला या भौतिक जगात कुठली अडचण जर आली तर आपण नरसिंह देवाकडे रक्षणासाठी आपण प्रार्थना करावी. हा एकच मिनिट, मी जरा फोन घेते. हॅलो. आवाज नाही येत माताजी. माताजी म्यूट आहेत तुम्ही. हा सॉरी हा. तर आता आपण चालू करूया. तर काल आपण जो 8वा अध्याय केला अक्षर ब्रह्म योग, एक रिकॅप घेऊया. तर त्याच्यामध्ये
अर्जुनाने प्रश्न विचारले बरं का. त्यांनी 8 प्रश्न विचारले. तुमच्यापैकी कोणाला काही एखाद दुसरा प्रश्न आठवतोय का? हात वर करा. आदिभूत म्हणजे काय? आदिदैव हा सांगा. आदिभूत म्हणजे काय? आदिदेव म्हणजे काय? बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्यांनी प्रश्न विचारले, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, आणि अधियज्ञ देहामध्ये कुठे राहतो, असे अर्जुनाने भौतिक प्रकृती म्हणजे काय असे प्रश्न विचारले. आणि मग ती सगळी उत्तरं कृष्णाने दिली. मग कृष्णाने सांगितलं, त्यांनी मृत्यूबद्दल थोडीशी माहिती दिली की मृत्यू समयी तुम्हाला माझं स्मरण जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला माझी प्राप्ती होऊ शकते. आणि ते स्मरण कसं ठेवायचं, तर जन्मभर तो सराव करायचा की मला कृष्ण स्मरणात अंतकाळी सुद्धा राहायचंय. म्हणून आत्तापासून म्हणजे खरं म्हटलं तर अगदी लहानपणापासून आपल्याला सदैव सराव ठेवला पाहिजे. म्हणजे काय करायचं, कृष्णाचा जप करायचा, श्रील प्रभुपादांनी लिहिलेली पुस्तकं वाचायची, संकीर्तनात भाग घ्यायचा. तर जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्याला कृष्ण अंतकाळी आपल्या स्मरणामध्ये तो राहतो. मग आता हे झाल्यानंतर कृष्णाने आपल्या जगाबद्दल म्हणजे त्यांनी आणि या भौतिक जगाबद्दल थोडी माहिती दिली. तर भौतिक जगासाठी त्यांनी 2 विशेषणं वापरली आहेत. ती मला कोण सांगू शकेल का की हे भौतिक जग कसं आहे? पल्लवी माताजी. दुःखालयम अशाश्वतम. बरोबर, दुःखालयम अशाश्वतम. आणि मग कृष्णाने त्याच्या आध्यात्मिक जगाबद्दल आपल्याला माहिती दिली की त्याचं जग हे शाश्वत आहे, ते प्रकट अप्रकट आपल्या जगासारखं होत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की जो माझी भक्ती करतो त्याला माझी प्राप्ती होते. आता हा कालचा अध्याय झाला. आता आजच्या अध्यायाचं नाव आहे राजगुह्य योग, राजविद्या राजगुह्य योग. मग आता हे जे इकडे कृष्णाने सांगितलंय राजविद्या राजगुह्य म्हणजे काय आहे ते आता आपण इकडे बघूया. हा, आता प्रथम पल्लवी माताजी वाचा. हो माताजी. हरे कृष्ण. परत भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस आणि म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्ण. आता बघा, पहिल्या दिवशी भगवद्गीतेचा मला कोणीतरी प्रश्न विचारला की कृष्णाने अर्जुनालाच गीता का सांगितली. हे बघा, हे इकडे श्रीकृष्णाने स्वतःहून उत्तर दिलंय, माझ्या प्रिय अर्जुना. अर्जुन हा कृष्णाचा प्रिय सखा आहे आणि तो अर्जुना कसा आहे, तो कृष्णाचा कधीच मत्सर करत नाही. म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईन. तर अर्जुनामध्ये 2 गुण होते. एक म्हणजे तो कधीही कोणाचाही, आणि इकडे त्यांनी जरी कृष्णाने लिहिलंय तू माझा कधी मत्सर केला नाहीस किंवा करत नाहीस. खरं म्हणजे अर्जुनाने कोणाचाच मत्सर केलेला नाहीये. आणि हा एक गुण झाला. आणि दुसरा गुण म्हणजे तो अगदी कान लावून ऐकायचा. तर त्याच्यामुळे खूप अटेंटिव्ह असल्यामुळे तो खूप कृष्णाला प्रिय होता. तर हे जे 2 गुण आहेत
हे आपल्यालाही लागतात बरं का. आपल्याला जर अध्यात्मात पुढे जायचंय, आपण कधीच कोणाचा मत्सर करता कामा नये आणि कधी आपण ऐकण्यामध्ये सगळे कान तिकडे आपले पाहिजे. तर म्हणजे तहान भूक आपण विसरलो पाहिजे. अशा तल्लीनतेने भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतम ऐकलं पाहिजे. आता मत्सर म्हणजे काय की तुझ्याकडे एक गोष्ट आहे, ती मला आवडते, पण ती तुझ्याकडे आहे हे मला आवडत नाही. हा जो भाव निर्माण होतो त्याला मत्सर म्हणतात. तर आता याला राजविद्या का म्हटलंय असं इकडे कुठेही कृष्णाने सांगितलं नाही. तुम्ही एमटेक झाला, नाहीतर तुम्ही MD MS झाला, नाहीतर मोठे PhD झाला, सायंटिस्ट झाला म्हणजे ती राजविद्या आहे असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं हे जे मी तुला ज्ञान सांगतोय ही राजविद्या आहे किंवा सर्व ज्ञानांचा राजा आहे. त्याचं कारण काय सांगितलंय कृष्णाने की हे ज्ञान जाणून तुझ्या ज्या भौतिक अस्तित्वाची जी दुःख आहे त्या दुःखापासून तू मुक्त होशील. आता इकडे कृष्ण कुठल्या दुःखांबद्दल बोलतोय मला कोण सांगेल? जन्म मृत्यू जरा व्याधी. बरोबर, जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 मुख्य समस्या आहेत आणि त्या 4 मुख्य समस्यांचं औषध म्हणजे हे ज्ञान आहे. म्हणून याला राजविद्या म्हटलेलं आहे. आणि हे जे ज्ञान आहे ते शाश्वत आहे. कृष्णाने अनेकदा अगोदर सांगितलेलं आहे 6व्या अध्यायात की तुम्ही जरी अर्धवट हे सोडलं तरी पुढच्या जन्मी जिकडे तुम्ही सोडलेलं आहे तिथपासून पुढे चालू होता. अगोदरचं सगळं तुम्हाला लक्षात राहतं. मी तुम्हाला ती गोष्ट भरत महाराजांची सांगितली होती ती आठवते का तुम्हाला? की ते हरण झाले आणि हरणाच्या शरीरामध्ये सुद्धा कृष्णाची कृपा असल्यामुळे त्यांना पूर्वजन्म पूर्ण आठवला. तुम्हाला लक्षात आहे का मी गोष्ट सांगितलेली? तर हे जे ज्ञान आहे हे शाश्वत आहे. बाकीचं आपण जे काही इकडे कुठल्या डिग्र्या मिळवतो ते हे शरीर अस्तित्वात असेपर्यंतच ते ज्ञान राहतं. आणि खरं म्हटलं तर ते ज्ञान आपल्या बरोबर 70-75 किंवा 70-75 म्हणजे तुम्ही असं धरा की 25 वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण झालं तर तो माणूस 75-80 होईपर्यंत मॅक्झिमम ते ज्ञान राहतं. त्याच्यानंतर आपल्याला आपली इदर मेमरी तेवढी नाही चालत किंवा आपली जी इंद्रिय आहे ती तितक्या कुशलतेने चालत नाही. त्याच्यामुळे मिळालेलं ज्ञान कसं होतं याच हे शरीर असतानाच शेवटी ते नाहीच होतं. तर हे जे कृष्ण आपल्याला ज्ञान सांगणार आहे ते शाश्वत आहे म्हणूनही त्याला राजविद्या म्हटलंय. आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते 4 समस्यांपासून 4 दुःखांपासून मुक्त होतो आपण. हरे कृष्ण. कुमुद माताजी. बरं मी वाचते. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. हा वाचा. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदम् उत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर आता इकडे सांगितलं, आता राजविद्या का म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलं. हे आपल्याला मुख्य 4 समस्यांपासून मुक्त करतं हे ज्ञान. आणि एक दुसरं कारण आहे की राजविद्या का म्हटलंय, कारण हे जे ज्ञान आहे हे आचरण्यास अत्यंत सोपं आहे बरं का. कुठलंही ज्ञान जर ग्रहण करायला अवघड असेल तर आपण म्हणतो की नको बाबा, मला हे काही सुटेबल नाहीये किंवा मी याचं आचरण करू शकत नाही. तर हे जे ज्ञान आहे हे आचरण्यासाठी तितकंच सोपं आहे आणि सुखकारक आहे, म्हणजे आनंदाने आपण त्याचं आचरण करू शकतो. आता गुह्य म्हणजे काय? सिक्रेट. तर सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय हे ज्ञान आहे. आता यात सिक्रेट काय आहे? बरं मला एक सांगा की या जगामध्ये किंवा या भौतिक जगामध्ये आपण सिक्रेट म्हणजे कुठल्या गोष्टींना म्हणतो सिक्रेट? कोण सांगू शकेल मला? तिसऱ्या माणसाला ते कळता कामा नये अशी एखादी गोष्ट. हा, पण मग असं काय आहे या भौतिक जगात आपण कुठल्या गोष्टी लपवतो? चांगल्या आत्मा. वाईट. आत्मा. काय? आत्मा. आत्मा. बरं, आणि कोणाला काय सांगायचं आहे? मनीषा माताजी. चांगल्या व वाईट दोन्ही गोष्टी लपवल्या जातील की ज्या तिसऱ्याला कोणा थर्ड पर्सनला कळू नये का. तर बरं. तर आपण इकडे या भौतिक जगात सिक्रेट म्हणजे काय की आपण आता तुम्ही बघितलं असेल बॉलिवूड स्टार्स असतात, त्यांचे बरेच अफेअर्स असतात, लग्न झालेलं असतात तरी अफेअर्स असतात. तर अशा गोष्टी लपवल्या जातात. किंवा काही पॉलिटिशियन्स असतात, ते खूप पैसे करतात, खूप स्कॅम्स करतात आणि ते पब्लिक पासून लपवतात, कारण त्यांची एक फिगर असते पब्लिकच्या समोर की मी असा प्रामाणिक नेता आहे, तर ते लपवतात. पण इकडे कृष्ण आपल्याला सांगतोय की हे अत्यंत गोपनीय आहे आणि पण इकडे हे तुम्हाला सगळ्यांना फ्रीली अवेलेबल आहे. मग हे फ्रीली अवेलेबल आहे, कुठेही जा तुम्ही ऐकू शकता, वाचू शकता. मग यात सिक्रेट काय आहे? आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की भौतिक जगामध्ये जे सगळ्यात सिक्रेट आहे किंवा जे गोपनीय आहे ते लपवलं जातं, आणि इकडे जी सिक्रेट आहे ती सर्वांना जरी सांगितली तर खरोखर ज्याचं कृष्णावर प्रेम आहे त्यालाच समजतं आणि तोच ती उचलू शकतो. सिक्रेट म्हणजे हे जे आत्मज्ञान कृष्ण आपल्या सर्वांना प्रदान करतोय, ते जे आत्मज्ञान आहे ते फक्त एखादा भक्त जाणू शकतो. ही सिक्रेट आहे. आणि जेव्हा तो भक्त ते जाणू शकतो तर ते ज्ञानाचं ते आचरण करून तो कृष्णापर्यंत जाऊ शकतो. तर बाकीचे जे लोक आहेत ते काय म्हणतात, अरे वा, भगवद्गीता ना अमेझिंग आहे आणि हे किती छान ज्ञान दिलंय कृष्णानी आत्म्याचं आणि सगळं असं म्हणून अमेझिंग म्हणतात बरं का, की ऐकायला पण खूप छान वाटतं आणि सगळं छान अमेझिंग म्हणतात, पण ते आचरण करू शकत नाही. तर जो कृष्णाचा भक्त आहे तोच हे जे गुह्य ज्ञान आहे त्याचं आचरण करू शकतो. हरे कृष्णा. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. आता इकडे आणि एक शब्द कृष्णाने वापरलेला आहे, पवित्र.
की हे ज्ञान पवित्र आहे. पवित्र असं का असा शब्द कृष्णाने वापरलेला आहे? कारण हे जे ज्ञान आहे, आता आपण पाप कर्म जेव्हा पाप करतो तेव्हा त्या पाप कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. पण हे जे ज्ञान आहे ते इतकं पवित्र आहे की तुमची पाप कर्म सुद्धा पूर्ण जाळून जातात आणि मग तुमच्या हृदयामध्ये एक बीज सुद्धा उरत नाही की ज्यानी अनर्थांचा एक वृक्ष निर्माण होईल. आता तुम्हाला माहितीये की आपल्या याच्या हृदयामध्ये 6 अनर्थ असतात. जणू काही ही 6 ब्लॉकर्स असतात की आपण कृष्णाकडे जाऊ शकत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि भ्रम हे 6 अनर्थ आपल्या हृदयात असतात. पण या 6 अनर्थांचा बीज सुद्धा भक्तीने तो जो बीज आहे तो पूर्ण जळून जातो. ज्याप्रमाणे आता उन्हाळा खूप आहे, समजा जर तुम्ही बाहेर तुमच्या शहराच्या बाहेर गेला आणि दुसऱ्या गावाला चाललेला तर डोंगर कसे दिसतात तुम्हाला? त्याच्यावर काहीही गवत दिसत नाही बरं का. आणि पण त्याचा बीज असतो ना तिकडे, आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा जाऊन बघा, तोच डोंगर त्यांनी पूर्ण हिरवी शाल घातल्यासारखी पूर्ण गवताने तो भरलेला असतो. तर का? ते बीज असतं. पण जेव्हा आपण कृष्णाची भक्ती करतो ते जे अनर्थाची जी बीज असतात किंवा अज्ञान जे असतं हे पूर्ण नाहीसं होतं. म्हणून या ज्ञानाला पवित्र म्हटलेलं आहे. आता इकडे कृष्ण म्हणतोय ठीक आहे, हे सगळं मी सांगतोय की ज्याला माझा मत्सर नाहीये त्याला हे सगळं ज्ञान सहज मिळू शकतं. पण आणि कृष्ण सांगतोय जरा थांबा, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे पहिलं डिस्क्वालिफिकेशन काय झालं आपलं? की आपण मत्सरी आहोत, आपल्याला कृष्ण प्राप्ती होऊ शकत नाही. दुसऱ्यांदा परत समजा जर एक माणूस म्हणाला की खरोखर मला कोणाचाही मत्सर नाहीये, मग हा जो माणूस आहे हा पहिली पायरी क्रॉस करतो. आता पुढची पायरी कृष्ण काय म्हणतो? पण ज्याची भक्ती मार्गावर श्रद्धा नाहीये, ज्याची कृष्णावर श्रद्धा नाही त्याला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला या 2 गोष्टी लागतात, मत्सर नाही आणि पूर्ण श्रद्धा लागते. तरच आपण आपल्याला कृष्ण प्राप्ती होऊ शकते आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण सुटतो. हरे कृष्ण. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगात व्यापले हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. हरे कृष्ण. हा, हे पण वाचा. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. श्लोक नंबर 6, 9व्या अध्यायातला 6वा श्लोक. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात. हे जाणून घ्या. हरे कृष्ण. तर आता इकडे कृष्ण काय सांगतोय? 2 गोष्टी दोन्हीही परस्पर ऑपोजिट्स आहेत बरं का, विपरीत गोष्टी आहेत त्या तो सांगतोय. इकडे काय सांगतोय? मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. म्हणजे काय आहे की कृष्ण हा फक्त गोलोक वृंदावनामध्ये आणि त्याचा विस्तार होऊन मग महाविष्णू, मग गर्भोदक्षाय विष्णू आणि गर्भोदक्षाय विष्णूचा विस्तार क्षीरोदक्षाय विष्णू, अशा तऱ्हेने
कृष्ण आपल्यामध्ये स्थित आहे, पण खरा तो कुठे आहे? गोलोक वृंदावनामध्ये. आता इकडे पण हे जे मी आता तुम्हाला सांगते ना, त्याला म्हणतात अपॅरंट कॉन्ट्रडिक्शन किंवा अचिंत्य भेदाभेद तत्व. सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही असं म्हणतोय. माझे हे योग ऐश्वर्य पहा, जरी मी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. आता इकडे काय सांगितलंय? सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित आहे आणि मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. तर आता हे जे आहे अचिंत्य भेदाभेद तत्व, म्हणजे हे खरं म्हटलं तर फक्त एक शुद्ध भक्त समजू शकतो. अजून आपल्याला समजण्यासाठी ही गोष्ट जरा अवघड जाऊ शकते, पण मी तुम्हाला भौतिकरित्या हे जरासं एक्सप्लेन करून सांगते, म्हणजे तो पॉइंट जो आहे मला सांगायचा तो तुम्हाला नीट समजेल. आता दूध आहे बरं का, दुधाला आपण विरजण लावलं की दुधाचं दही होतं, मग दही घुसळलं की लोणी, लोणी कढवलं की त्याचं तूप होतं. आता जेव्हा दह्याचं दूध, दुधाचं लोणी, लोण्याचं तूप होतं, तेव्हा जे मेन उगमस्थान आहे ते दूध आहे. आता मला सांगा की दह्यामध्ये, लोण्यामध्ये किंवा तुपामध्ये दूध असतं का? सांगा बरं. नाही. नाही. पण दुधापासूनच आपल्याला हे सगळे इतर प्रकार मिळतात. तर दुधाशिवाय तर आपल्याला तूप मिळणारच नाही. म्हणून एका अर्थी तुम्ही असंही म्हणू शकता की दूध या सर्व गोष्टींमध्ये आहे, कारण दूध हेच उगम आहे. दुधाशिवाय काय हे आपल्याला मिळालं नसतं तूप. तर त्या दूध या प्रत्येक पदार्थात आहे आणि नाही पण आहे. तर हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे की कृष्ण आपल्यामध्ये आहे, पण तो गोलोक वृंदावनात पण आहे. समजायला जरा अवघड आहे, म्हणून हे दूध, दही, लोणी, तूप वरून मी तुम्हाला सांगितलं. मग ज्याप्रमाणे वारा जो आहे तो आकाशामध्येच फिरतो, आकाशाच्या पलीकडे काही तो जात नाही, त्याचप्रमाणे आपण जे सर्व ही सृष्टी आहे, चल आणि अचल, ही सर्व कृष्णाच्या आधारावर किंवा कृष्णामध्येच स्थित आहे. तर त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलंय वारा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्ण काय सांगतोय की माझी इच्छा आहे, माझ्या इच्छेनेच हे जग प्रकट होतं. आणि त्याला काही काम करावं लागत नाही, नुसती इच्छा करावी लागते. तर आता आपण बघूया की आपण आतापर्यंत कृष्ण जे सांगतोय ना गुह्य ज्ञान, तर आपण काय शिकलो या गुह्य ज्ञानात? हरे कृष्ण. पल्लवी माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. 9वा श्लोक. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण. तर आता आपण काय बघितलं? गुह्य ज्ञान. पहिली सिक्रेट जी कृष्णाने सांगितली म्हणजे तुम्ही कोणाचाही मत्सर करू नका. दुसरी सिक्रेट काय सांगितली की तुम्ही संशय घेऊ नका, म्हणजे तुम्ही पूर्ण श्रद्धा माझ्यावर ठेवा. ही दुसरी सिक्रेट. तिसरी सिक्रेट कृष्णाने काय सांगितली आहे की सर्व सृष्टी माझ्यामध्येच आहे,
संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, बरं का. आणि मी आता ही चौथी सिक्रेट आहे की मी तुमच्या हृदयात स्थित आहे, तुमचे सगळे विचार मी बघतोय आणि मी फक्त एक साक्ष आहे, मी कोणाची बाजू घेत नाही, मी फक्त तुमच्या आयुष्यात जे जे काय चाललंय तटस्थाप्रमाणे मी सर्व पाहत आहे. तर आतापर्यंत या आपण सिक्रेट्स, या हे जे गुह्य ज्ञान आहे ना, हे आपण शिकलोय. हरे कृष्ण. हे 9.10 पाहिजे. कुमुद माताजी. हरे कृष्ण. मय्याध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्भिः परिवर्तते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीचा वारंवार उत्पत्ती आणि संहार होत असतो. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की जी माया आहे, जी दुर्गा आहे, ती माझ्या अनेक शक्तींपैकी एक आहे आणि ती माझ्या अध्यक्षतेखाली चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तर जणू काही कृष्ण पिता आहे आणि भौतिक प्रकृती ही चराचर प्राण्यांना निर्माण करते. म्हणजे जणू काही ती सर्व म्हणजे सर्व प्राणी जातांची ती आई होते. आणि हे एक कारण आहे ज्याच्यामुळे आपलं मन जे आहे ना ते भौतिकाकडे का जातं, की ते नॅचरली एक बाळ जे असतं त्याचा जन्म झाल्यावर त्याला नॅचरली आईचं आकर्षण खूप असतं किंवा आईकडे असल्यावर ते शांत असतं, बरं का. तर त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा ही भौतिक प्रकृती आपली आई आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तिच्याकडे आकर्षण असतं. म्हणजे ज्या भौतिक गोष्टी आहेत आपण का आकर्षित होतो, कारण ती आपली आई आहे, आपल्याला तिने निर्माण केलेलं आहे. पण मग जेव्हा आपल्याला समजतं, ज्ञान मिळतं की खरं हे आपलं घर नाहीये आणि आपलं घर म्हणजे कृष्णधामात आहे, तेव्हा जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं तेव्हा आपण या ज्ञानाने जन्म मृत्यू चक्रातून, या भौतिक चक्राला तोडून आपण कृष्णापर्यंत जाऊ शकतो. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण. अविजानन्ति मामूढाः मानुषीं तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूतं महेश्वरम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. आता इकडे दोन शब्द महत्वाचे. कृष्णाने सांगितलंय जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो, बरं का. म्हणजे कुठेही कृष्णाचा जन्म होत नाही, तो त्याच्या काही कार्यासाठी पृथ्वीवर येतो आणि परत आपल्या धामाला जातो. तर जेव्हा तो मानव रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा त्यांनी सांगितले मूर्ख लोक, मूढ म्हटलेलं आहे त्यांनी, मूर्ख लोक माझा उपहास करतात. तर ही जी मूर्ख लोक आहेत ती आपण 7व्या अध्यायात वाचलेली आहेत, ती की जे 4 माणसं कृष्णाकडे जात नाही. तर कोण मला सांगू शकेल का, कोण 4 कृष्णाकडे बिलकुल जात नाही? इकडे कृष्णाने त्यांना मूर्ख म्हटलंय किंवा मूढ. अहंकारी. बोला. अहंकारी लोक. बरं, अहंकारी. आणि कोण सांगू शकेल? अज्ञानी.
बरोबर. आणि लबाड. बरं. पण ते 4 लोक जे आहेत ते एक्झॅक्टली कोण सांगू शकेल? म्हणजे 1, 2, 3, 4 हे तुमचं मूर्ख. बरोबर आहे. मूर्ख, अत्यंत मूर्ख असणारी, दुष्ट हा. असणारी, नराधम असणारी आणि बरोबर. ज्ञानमायेमुळे ही असणार. हिरावून गेलेले आहे. बरोबर. जे आसुरी स्वभावाचे लोक आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतले आहे, जे अत्यंत मूर्ख किंवा मूढ आहेत आणि जे नराधम आहेत, तर ही लोक कृष्णाला ओळखू शकत नाही आणि ते त्याचा अपमान करतात. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण. मोघाशा मोघ कर्माणः मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता. हरे कृष्ण. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण. तर मग इकडे कृष्णाने काय सांगितलंय की ज्यांची बुद्धी भ्रमित झालेली आहे असे राक्षसी आणि नास्तिक. राक्षसी म्हणजे कोण? आता आपण रावणाचं उदाहरण घेऊया. रावणाने खूप तप केला बरं का, पण त्या तपाच्या पाठीमागचा जो गोल होता तो काय होता की मला स्वर्गापर्यंत शिडी बांधायची आहे किंवा मला देवापेक्षाही शक्तिशाली व्हायचंय. असा ज्या माणसाचा गोल असतो किंवा जो असा विचार करतो की मला देवाचं पूर्ण राज्य पाहिजे पण मला देव नकोय, अशा जणांना आपण राक्षस म्हणतो. आणि नास्तिक लोक म्हणजे जनरली जे सायंटिस्ट असतात त्यांना आपण नास्तिक म्हणतो. तर म्हणजे ज्यांचा फक्त सायन्सवर विश्वास आहे, इतर कशावरही विश्वास नाही, तर ही लोक जी असतात त्यांना आपण म्हणतो त्यांचे नास्तिक विचार आहे. आता सायन्सनी काय केलेलं आहे बघा, आपलं जे जीवन आहे ते अधिक कम्फर्टेबल केलेलं आहे. म्हणजे ज्या तुमच्या बेसिक नेसेसिटीज असतात, इटिंग, स्लीपिंग, मेटिंग, डिफेंडिंग किंवा खाणं पिणं झोपणं, मैथून आणि सुरक्षण, या 4 गोष्टींमध्ये ऍडव्हान्समेंट झालेली आहे. म्हणजे सायन्स जे आहे ते शरीराभोवती सेंटर्ड आहे. हा, ज्या काय ऍडव्हान्समेंट झालेल्या आहेत ते फक्त शरीरासाठी झालेल्या आहेत. पण सायन्स पूर्ण आहे असं म्हणू शकणार नाही, कारण या भौतिक जग आहे त्याच्या मेन म्हणजे 3 मुख्य भाग असतात. एक म्हणजे जे आपण भौतिक सृष्टीत बनलेले किंवा भौतिक पदार्थ बघतो जे पंचमहाभूतांनी बनलेले आहेत, त्याला आपण म्हणतो मॅटर. बरं. दुसरं म्हणजे आत्मा. बरं. जो जीवात्मा त्या भौतिक शरीरामध्ये वास करतो. आणि तिसरं म्हणजे जो या भौतिकाला आणि या जीवात्म्याला कंट्रोल करतो असा परमात्मा. तर हे जे 3 भाग आहेत भौतिक जगातले, या तिन्ही भागामध्ये जर सायन्स पोहोचू शकलं तर आपण म्हणू शकतो की हो, खरोखर याच्यामध्ये खूप ऍडव्हान्समेंट झाली आहे सायन्समध्ये. पण सायन्स असं आहे की ते फक्त भौतिकापर्यंत, ते सुद्धा पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश, हे जे पंचमहाभूत आहे त्यापैकी जे पृथ्वी, अग्नी, जल आहे
इथपर्यंत थोडीशी ऍडव्हान्समेंट झालीये, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी ऍडव्हान्समेंट वायूवर झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा आणि थोडी स्पेसवर झाली आहे किंवा इथरवर. बघा काही जण म्हणतात की स्पेस इज एम्प्टी, पण फिजिक्स मध्ये आणि काही जण म्हणतात नाही ती एम्प्टी नाहीये. तर स्पेसवर सुद्धा त्यांनी अजून पूर्ण स्पेसचे जे डायमेन्शन्स आहेत ते अजून पूर्ण सायन्सनी आपल्या कंट्रोल खाली आणलेले नाहीये. तर आपण जे लोक नास्तिक असतात तर इकडे कृष्ण काय सांगतोय की अशा भ्रमित अवस्थेत ते असतात. सायन्स इज एव्हरीथिंग, सायन्स कॅन कंट्रोल एव्हरीथिंग. अरे तुम्हाला हा रोग झालेला आहे ना, तुम्ही या आमच्याकडे, इतकी मेडिकल ऍडव्हान्समेंट आहे, आम्ही जीन मॅपिंग करू आणि तुमचा रोग कायमचा जाईल. तर याला म्हणतात नास्तिक विचार. ते फक्त ग्रॉस मॅटर पर्यंत, स्थूलापर्यंत जाऊ शकतात, सूक्ष्मापर्यंत नाही. आणि अशा भ्रमित अवस्थेत त्यांनी सांगितलंय ते जे काय करायचा प्रयत्न करतात त्यात त्यांचा पराभवच होतो. त्यांना जशी हवी आहे तशी त्यांची सायन्स मध्ये त्यांचा प्रोग्रेस होत नाही किंवा हवे तसे रिझल्ट पण त्यांना मिळू शकत नाही. हरे कृष्ण. कुमुद हरे माताजी. कृष्ण, हरे कृष्ण. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिम् आश्रितः भजन्त्यन्यन्य मनसः ज्ञात्वा भूतादिम् अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि आदी विनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. आता इकडे महात्मा कोण आहे हे सांगितलंय. तर जो कृष्णाला सतत भजत असतो, कृष्णाचं सतत स्मरण करत असतो, अशाला महात्मा म्हटलंय. आणि हा जो महात्मा आहे हा कृष्णाच्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतो. तर आता दैवी प्रकृती म्हणजे काय, जी त्या जीवात्म्याला एकसारखं कृष्णाच्या स्मरणात ठेवते, अशी जी प्रकृती आहे तिला दैवी प्रकृती किंवा योग माया म्हणतात. आणि आपण कोणाच्या खाली आहोत, आपण भौतिक प्रकृतीच्या खाली आहोत. कारण आपण उठतो, 1 तास जप करतो, मग एकदम आपल्याला रात्री आठवण होते, दिवसभर काही स्मरण होत नाही, आपल्याला हे काम असतं ते काम असतं. म्हणून आपण महामायेच्या आश्रयाखाली किंवा भौतिक प्रकृतीच्या आश्रयाखाली असतो, जिकडे आपल्याला विस्मरण होतं. तर इकडे त्यांनी सांगितलं की हा जो महात्मा कोण असतो तो सतत कृष्णाला भजतो. तर इकडे त्यांनी स्लाइड दाखवलेली आहे की एक माधवेंद्र पुरी नावाचे भक्त असतात. खूप शुद्ध भक्त असतात. भक्तांमध्ये पण 3 स्तर आहेत. जे कनिष्ठ अधिकारी आहेत ते अगदी आत्ता त्यांनी भक्तीला सुरुवात केली आहे. मग त्याच्यापेक्षा वरचे जे भक्त आहेत त्यांना आपण मध्यम अधिकारी म्हणतो, आणि त्यापेक्षा जे वरचे एकदम टॉपमोस्ट आहे त्यांना उत्तम अधिकारी. तर हे सर्व उत्तम अधिकारी म्हणजे कृष्णाचे शुद्ध भक्त. तर ते माधवेंद्र पुरी उत्तम अधिकारी होते. एकदा ते दक्षिण भारतात राहत होते. त्यांना वाटलं वृंदावनात जाऊया, म्हणून ते वृंदावनात गेले. त्यांनी कृष्णाची मंदिरं बघितली, गोवर्धन पर्वत आहे त्याला परिक्रमा घातली, आणि मग संध्याकाळ झाली. ते थकले होते म्हणून ते झाडाखाली बसले आणि जप करायला लागले. आणि ते कधीही कोणाच्या घरी भिक्षा मागायला जात नव्हते. तर ही जी वृत्ती आहे ना की आपण फक्त नाम घेत बसायचं, जे कोणी दिलं मला खायला तर खायचं,
त्याला अजागर वृत्ती म्हणतात. म्हणजे ज्याप्रमाणे अजगर असतो एका ठिकाणी तो थांबतो आणि भक्ष्य आल्यानंतर तो गिळतो, त्याप्रमाणे ते संध्याकाळी सगळं त्यांची परिक्रमा वगैरे झाल्या झाडाखाली बसले आणि जप करत होते. आणि तितक्यात एक मुलगा त्यांच्या जवळ दूध घेऊन येतो आणि सांगतो, बाबा हे माझ्या आईने तुम्हाला दूध दिलंय, तुम्ही दूध घ्या, माझ्या गावामध्ये कोणीही उपाशी राहत नाही. मग त्यांनी म्हटलं, पण तुला कसं माहित किंवा तुझ्या आईला कसं माहित की मी सकाळपासून काही खाल्लं नाही? मग हा मुलगा म्हणतो, माझी आई खूप हुशार आहे, ती मला नेहमी अशी कामं सांगते की हे स्वामी बघ, यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही, यांना फळं देऊन ये, किंवा हे स्वामी आहेत, हे बाबा आहेत, यांना दूध देऊन ये, तिला सगळं माहितीये. आणि हे जे मडकं मी तुम्हाला देतोय ना ते इकडेच ठेवा, ते मडकं मला परत घेऊन जायचंय. आता मी माझ्या गुरांना चरायला सोडलेलं आहे, आता त्यांना मला घरी घेऊन जायचंय, मग त्यांना घरी सोडून आल्यावर मी हे मडकं घ्यायला येतो, तुम्ही हे मडकं टाकू नका, नाही तर माझी आई मला ओरडेल. मग असं म्हणतो, तो ठेवतो मडकं आणि तो मुलगा जातो. आणि मग हे आपले नदीमध्ये हातपाय धुतात, संध्या करतात आणि मग ते दूध घेतात. ते इतकं स्वादिष्ट दूध असतं आणि नंतर ते वाट बघत बसतात की हा मुलगा येतोय का, येतच नाही. मग ते शेजारी पाजारी कुठे माणसं दिसतात त्यांना विचारतात की एक मुलगा बघितला का, त्याच्या गुरांना तो परत घरी घेऊन चालला होता. पण सगळे म्हणतात नाही. आणि मग ते झोपतात आणि झोपल्यानंतर त्यांना एक स्वप्न पडतं बरं का. हे महात्मे यांची झोप म्हणजे सुद्धा झोपेत मध्ये सुद्धा ते कृष्णाचं स्मरणच करत असतात. आणि झोप किती असते, अवघी 1.5-2 तास झोप असते. मग ते झोपतात आणि झोपून झोपेत त्यांना स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये तोच मुलगा त्यांना परत दिसतो आणि म्हणतो, तुम्ही ओळखलं नाही का मला? म्हणतात, काय तुझं नाव? मग तो म्हणतो, गोपाळ. मग त्यांना वाटतं, अरे कृष्ण आला आणि मी त्याच्याकडून सेवा करून घेतली आणि मी त्याची सेवा केली नाही. मग ते म्हणतात, तुम्हाला काय पाहिजे? मग तो मुलगा म्हणतो, हे बघ, इकडे या गोवर्धन पर्वतावर जा आणि अमक्या अमक्या ठिकाणी माझा एक अर्च विग्रह आहे, एक मूर्ती आहे माझी, ती तू काढ आणि त्याची स्थापना कर. आणि तिकडे ही मूर्ती जेव्हा मुस्लिम लोक होती त्यांनी आक्रमण केलं तेव्हा त्या पुजाऱ्यांनी माझी मूर्ती अमक्या अमक्या ठिकाणी ठेवली आहे आणि ती काटेरी झुडपात असल्यामुळे मला काटे खूप बोचतायत. तू लवकर मला काढ आणि उन्हामुळे माझ्या अंगाचा दाह पण होतोय, मला तू चांगलं चंदन लाव. आणि मला इतके वर्ष झाले मी काही खाल्लं नाही, मला खूप भूक लागलेली आहे. मग असं म्हटल्यानंतर आता हे उठतात एकदम जागे होऊन आणि इतकं वाईट वाटतं की मी कृष्णाकडून सेवा करून घेतली. मग सकाळ व्हायची वाट बघतात. सकाळ पहाट झाल्यावर ते काही गावकऱ्यांना त्यांचं स्वप्न सांगतात आणि माझ्या बरोबर चला म्हणून सांगतात आणि ते त्या गावकऱ्यांना घेऊन जिकडे कृष्णाने सांगितलं होतं त्या जागेकडे येतात आणि खरोखर त्यांना कृष्णाचा अर्च विग्रह दिसतो. मग ते काढतात आणि त्याला मग अभिषेक करतात आणि पूर्ण गावाला जेवायला बोलवतात, मोठं जेवण करतात आणि हाच अर्च विग्रह आता श्रीनाथजी म्हणून नाथद्वारेला हा तोच अर्च विग्रह आहे जो माधवेंद्र पुरींना मिळाला होता तो. तर अशा तऱ्हेने हे जे महात्मे असतात हे सतत कृष्णाबद्दलच विचार करत असतात, त्यांना महात्मा म्हणतात. आता महात्मा काय करतात कृष्ण आपल्याला सांगतो. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण माताजी. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्ती भावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. म्हणजे ते काय करतात, सतत कीर्तन करतात. असं नाही सकाळी एकदा, दुपारी काही वेळ आणि रात्री, असं नाही. सततम कीर्तयंतो मा, दृढ निश्चयाने प्रयत्न करतात. बघा, प्रयत्नाला कुठलं विशेषण वापरलेलं आहे, दृढ निश्चय. म्हणजे आपण सुद्धा प्रयत्न कसे केले पाहिजे, यांना सुद्धा प्रयत्न करताना अडथळे येतात, पण त्यांचा निश्चय कसा असतो, दृढ असतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा असाच प्रयत्न केला पाहिजे जर आपल्याला कृष्णाकडे जायचं असेल तर. आणि जे मला वंदन करतात, भक्ती भावेने नित्य उपासना करतात, त्यांना महात्मा म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पिता हम अस्य जगतः माता दाता पितामहः वेद्यं पवित्रम् ओंकारः ऋक्साम यजुरेव च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी नेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण सांगतो, मी या जगताचा पिता आहे, मीच तुम्हाला सर्वांना निर्माण केलेलं आहे, मीच तुमची माता आहे, मी तुमचा आधार आहे, मी तुमचा पितामह म्हणजे आजोबा आहे. म्हणजे जणू काही ब्रह्मानी ही सृष्टी तयार केली, म्हणून ब्रह्म आपला पिता झाला. आणि पिताचा पिता कोण, मग तो कृष्ण, म्हणून पितामह. आणि इकडे कृष्णाने सांगितलं मी ओंकार आहे. आता त्यांनी 7व्या अध्यायात सांगितलं मी ओंकार आहे. 9व्या अध्यायात सुद्धा ओंकाराचा थोडासा तिकडे एका श्लोकामध्ये ओंकाराबद्दल सांगितलेलं आहे. मग 9वा अध्याय चालू आहे, त्यामध्ये तो सांगतो ओंकार. उद्या 10वा अध्याय, त्यात पण तुम्ही ऐकाल ओंकार. आणि 17व्या अध्यायात सुद्धा तुम्ही ऐकाल. बरं, कृष्णाने सांगितलंय की मी ओंकार आहे. हरे कृष्ण. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. मीच ध्येय, पोषण कर, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्राम स्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. पुढचाही कंटिन्यू वाचू का माताजी? हे पण वाचा. ओके ओके. 19वा श्लोक. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवितोही. मी अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यू मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ, दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण सांगतोय की मीच ध्येय आहे, बरं, मीच सर्वांचा आधार आहे आणि मीच अत्यंत जीवलग मित्र आहे. अत्यंत जीवलग मित्र म्हणजे इकडे परत आपल्याला लक्षात येतं की कृष्णाचं एक रूप आहे, त्याचं एक तो मित्र आहे. आपण बरं मला सांगा, तुम्ही असं म्हणू शकाल का की प्रकाश किंवा ध्वनी माझा जीवलग मित्र आहे, म्हणू शकाल का तुम्ही? की शक्ती नाही म्हणू शकणार. जीवलग मित्र म्हणजे काय, की आपलं त्याच्यावर प्रेमाचा आदान प्रदान होतं, त्यालाच आपण म्हणू शकतो की तो माझा जीवलग मित्र आहे. बरं, म्हणजे इकडे परत आपल्याला लक्षात येतं की कृष्ण एक पुरुषच आहे, एक मानव सदृश्यच रूप आहे त्याचं, पण त्याचं शरीर दिव्य आहे, त्याची जी इंद्रिय आहेत ती दिव्य आहेत, आपल्यासारखी नाहीये. आणि इकडे कृष्ण काय सांगतो की मीच उष्णता देतो, मीच पाऊस थांबवतो. म्हणजे तो काय सांगतो की मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी कंट्रोल करतो. आणि मूर्तिमंत मृत्यूही
मीच आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना, यमराज जे आहे ते कृष्णाचे शुद्ध भक्त आहेत. 12 महाजनांपैकी एक यमराज आहे. आता एकदा एक स्वामी होते, तर त्यांनी त्यांचा एक मित्र त्यांना खूप दिवसांनी भेटला. तो मित्र त्यांना काय म्हणाला, अरे तू हे काय करतोयस, सारखं हरिनाम हरिनाम हरिनाम, आणि तुला याने फायदा काय होणार आहे, तू पण एक दिवस मरणारच आहेस ना, आणि मीही मरणार आहे, मग आनंद का नाही तू साजरा करत, पूर्ण आयुष्य जे आहे ते तू का नाही आनंदाने राहत, हे काय एकसारखं तू जप करतोयस. मग त्यांनी सांगितलं, हो बरोबर आहे, तूही मरणार आहेस, मीही मरणार आहे, पण माझं मरण वेगळं असणार आहे आणि तुझं वेगळं. मग तो म्हणाला कसं, मग त्यांनी सांगितलं की एक मांजर आहे, त्या मांजराने जर एका उंदराला पकडलं जबड्यामध्ये, आता त्या उंदराला माहितीये की मी मांजराच्या जबड्यात आहे, केव्हाही माझं मरण येऊ शकेल, आणि त्यांनी तो उंदीर खूप भयभीत होतो. पण त्याच मांजराच्या जबड्यामध्ये जेव्हा त्याचं पिल्लू असतं, त्या पिल्लूला काय वाटतं, अरे वा मी सुरक्षित आहे, माझ्या आईने मला उचललंय ना, मी सुरक्षित आहे. तर त्याचप्रमाणे भक्तांना सुद्धा जेव्हा मरण येतं तेव्हा अलगदपणे कृष्ण त्यांना उचलून घेऊन जातो. पण इतर जे अभक्त असतात ते मात्र तो उंदीर ज्याप्रमाणे मांजराच्या जबड्यामध्ये असतो त्याप्रमाणे त्यांची अवस्था होते. हरे कृष्णा. पल्लवी माताजी दोन्ही वाचा. हरे कृष्ण माताजी. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पाप कर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. श्लोक नंबर 21. याचप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा उपभोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण. आता इकडे काय सांगितलंय कृष्णाने, की काही लोक असतात ते खूप वेद अध्ययन करतात, वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे, चांगल्याच गोष्टी आहेत, चांगलं कर्म करा, गरिबांना मदत करा, तुम्ही औषध फुकट द्या, तुम्ही दान करा, हॉस्पिटल बांधा, ज्ञानाचं दान करा, अन्नदान करा. तर काही लोक असे खूप दानशूर असतात बरं का, आणि अगदी मनापासून सेवा करतात इतर लोकांची. मग कृष्णाने सांगितलंय की या लोकांना काय होतं, इतके ते चांगले वागतात, मग त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. पण स्वर्ग लोकाची प्राप्ती झाल्यावर मग हळूहळू त्यांचं क्रेडिट कमी 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 होतं. जसे ते आनंद उपभोगतात तसं ज्याप्रमाणे आपलं बँक बॅलन्स असतं, आपण पैसे ते वापरतो आणि मग तो कमी 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 होतो, त्याचप्रमाणे इंद्रलोकात स्वर्ग लोकात गेल्यावर आनंद उपभोगल्यावर तो बॅलन्स कमी 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 होतो आणि परत ते पृथ्वीवर जन्म घेतात. ज्याप्रमाणे हे जायंट व्हील दाखवलंय ना, वर गेल्यावर माणूस खाली येतो, त्याचप्रमाणे हे जे सुख आहे ते सुख फ्लिकरिंग आहे, म्हणजे ते स्टेडी नाहीये आणि आपल्याला वर गेल्यावर आपण परत खाली येतो. म्हणून इकडे कृष्णाने सांगितलंय की तुम्ही माझ्याकडे या,
कृष्ण आपल्याला सगळं सांगतोय बरं का पूर्ण, की इकडे गेल्यावर तुम्हाला काय होईल, मग माझी प्राप्ती झाल्यावर तुम्हाला काय मिळेल, असं अर्धवट कुठेही सांगत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पण जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते जपतो. हरे कृष्ण. आता तुम्हाला जर कोणी विचारलं की भगवत गीता तुम्ही ऐकली, आता याची फलश्रुती कुठे दिली आहे, तर हे बघा, हा श्लोक तुम्ही सांगायचा 9.22 अनन्याश्चिंतयन्तो माम, म्हणजे आणि योगक्षेमं वहाम्यहम, हे हा LIC चं हे घोषवाक्य आहे. तर इकडे ही फलश्रुती, आपण कुठलेही स्तोत्र वाचलं तर त्यातली फलश्रुती म्हणजे संतती, संपत्ती, पुत्र, पौत्र हे साधारण असतं. पण इकडे कृष्णाने एका श्लोकामध्ये सांगितलंय की तुमच्याकडे जे उणे आहे ते मी तुम्हाला देतो आणि तुमच्याकडे जे काही आहे त्याचं रक्षण मी करतो. म्हणजे बघा, एका श्लोकामध्ये त्यांनी सगळं सांगितलंय की तुम्हाला जे हवंय ते मी देतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या श्लोकामध्ये म्हणजे परत कृष्णाने सांगितलंय, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात जे भक्त भक्तिभावाने पूजा करतात, दिव्य स्वरूपाचे, म्हणजे कृष्णाला एक स्वरूप आहे, एक रूप आहे, तो निराकार नाहीये. आणि हे रूप कसं आहे, हे रूप दिव्य आहे. हरे कृष्ण. कुमुद माताजी. येप्यनन्य देवता भक्ता यजन्ति श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्या विधिपूर्वकम्. हरे कृष्ण. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. म्हणजे इकडे आपल्याला कृष्ण काय सांगतोय की आता बघा, लोकांना खूप असंख्य इच्छा असतात, मग त्यांना त्या पटकन हव्या असतात. कोणाला सुंदर पत्नी हवी असते, मग ते पार्वतीची किंवा उमाची आराधना करतात. काही लोकांना उत्तम आरोग्य हवं असतं, ते सूर्यदेवाची पूजा करतात. काहींना ज्ञान हवं असतं, ते सरस्वतीची पूजा करतात. पण कृष्ण काय म्हणतो की ते जे इतर देवतांची पूजा करतात ते इनडायरेक्टली माझीच पूजा करतात, ते माझीच पूजा करतायत, पण ती डायरेक्ट होत नाहीये, ती इनडायरेक्ट होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यान्ति देवव्रता देवान् पितृयान्ति पितृव्रतः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मध्याजिनोऽपि माम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील, जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील, जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्ण आपल्याला काय सांगतोय की बघा, तुम्ही देवतांची पूजा जर तुम्ही केली, तुम्हाला त्यांचा लोक प्राप्त होईल, निश्चित माझ्याकडे तुम्ही येणार नाही. तुम्ही भूत आत्म्यांची पूजा केली तर तुम्हाला तो लोक प्राप्त होईल. तर इकडे
कृष्ण क्लिअर कट सांगतो, आपल्याला सांगतोय, क्लिअर पिक्चर देतोय, तुम्ही कोणाची पूजा केली तर तुम्ही कुठे जाणार. आता इकडे बघा, आपल्याला वाटतं ना की कृष्ण आहे, त्याला त्याची भक्ती करायची म्हणजे अरे किती अवघड आहे, आता मी कसं करू, भक्ती कशी करू. पण कृष्ण बघा, कृष्णाची मागणी काय आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. आता कृष्ण आपल्या सर्वांचा मित्र झालाय आणि तो आपल्याला काय मागतोय, पत्रम पुष्पम फलम तोयम, आणि काहीही मागत नाही. असं तुम्हाला कोणीतरी माणूस माहिती आहे का की जो अतिशय साधा आहे त्याच्या खाण्याच्या हॅबिट्स मध्ये, आणि जो म्हणतो की मला तू काहीही दिलंस तरी चालेल. कृष्ण जो ब्रह्मांड नायक आहे तो आपल्याकडे काय मागतोय बघा. कुमुद माताजी. हरे कृष्णा. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तद् अहं भक्त्योपरीतम् अश्नामि प्रयतात्मनः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारेन. हरे कृष्ण. तर इकडे कृष्ण बघा आपल्याला काय मागतोय, पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे गरीबातला गरीब माणूस सुद्धा त्याला हे देऊ शकेल. पण इकडे एक शब्द आहे, एकच शब्द आहे पण महत्वाचा आहे की जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने, म्हणजे त्यात भक्ती पाहिजे, खूप भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे, हा, आणि मग मी ते स्वीकारेन, तर मी ते स्वीकारेन. आता कृष्ण एकदा महाभारत युद्ध व्हायच्या अगोदर त्याला दुर्योधनाने जेवायला बोलवलं होतं आणि कृष्ण हस्तिनापूरमध्ये आला आणि आल्यानंतर तो दुर्योधनाच्या महालात गेला नाही. आता कृष्ण कसा आहे, त्याला अभिज्ञ स्वराट म्हणतात, कम्प्लिटली इंडिपेंडेंट आहे, पूर्ण स्वतंत्र आहे, कोणीही त्याला कंट्रोल करू शकत नाही. आपण किंवा तो कोणावरही डिपेंडंट नसतो आणि कोणी त्याला कंट्रोल करू शकत नाही. पण आपण कसे असतो, आपण कृष्णावर पूर्ण अवलंबून असतो. तर दुर्योधनाने बोलवलं, कृष्ण त्याच्याकडे गेला नाही. खरं म्हणजे दुर्योधन एक मोठा पॉलिटिशियन होता, त्यांनी खूप काय खाण्याच्या गोष्टी केलेल्या होत्या आणि कृष्ण गेला आणि विदुराच्या घरी गेला आणि त्यावेळेला विदुर घरी नव्हता आणि त्याची बायको होती आणि त्या बायकोनी दार उघडलं आणि तिला खूप आनंद झाला. कृष्ण आला म्हणून तिने कृष्णाला बसायला सांगितलं आणि तिच्याकडे काही तयारी नव्हती, काही खायला वगैरे तिने करून ठेवलं नव्हतं आणि जवळच एक केळं होतं. तर तिला इतका आनंद झाला कृष्ण आल्यानंतर, त्याला काय देऊ काय नको असा तिचा भाव झाला आणि त्या भावामध्ये तिने केळं सोललं, साल काढलं त्याचं आणि मधला जे फळ आहे ते फेकून दिलं आणि साल त्याला द्यायला लागली कृष्णाला आणि कृष्ण ते खात होता. म्हणून तो काय खात होता बघा, तिचं प्रेम आणि तिची भक्ती खात होता. म्हणून कृष्णाला भावग्राही जनार्दन म्हणतात. त्यांनी कुठेही तिला इंटरप्ट केलं नाही. माताजी तुम्ही मला काय देताय खायला, बघा तुम्ही केळं टाकलं आणि मला साल देताय, मी तुमचा पाहुणा आहे, तुम्हाला माहित नाही का पाहुण्याला काय खायला देतात, त्याला कसं वागवायचं. थोडं सुद्धा इंटरप्शन नाही, ते त्यांनी पूर्ण खाल्लं. म्हणजे कृष्ण काय खातो, कृष्ण आपला भाव खातो, तो भावग्राही जनार्दन आहे. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्णा. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कुंती पुत्र,
तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला म्हणून अर्पण करावे. हरे कृष्ण. आता इकडे एक आई एका मुलाकडे कसं बोलते, लहान मुलाकडे, की हे बघ तू जे काय करतोस ते मला सांग, तू जे काय खातोस ते मला दाखव, जे कुठे खेळायला जातोस, कोण मित्र आहेत, मला सगळं सांग. त्याचप्रमाणे कृष्ण आपल्यालाही सांगतोय, तू जे काही करतोस, खातोस, अर्पण करतोस, दान करतोस आणि तपस्या करतोस, मला तू मधोमध ठेव, माझ्या मार्फत कर, मला बायपास करू नकोस. असं का कृष्ण म्हणतोय? कारण त्याला आपली काळजी आहे. त्यात जे काय आपण खातो, जे काय करतो, जेव्हा आपण त्याला अर्पण करतो, त्यातला त्यात पाप कर्म जे काही असेल ते तो पूर्ण काढून घेतो. म्हणजे आपल्याला त्याचं फळ भोगावं लागत नाही. म्हणजे इतकं कृष्ण भक्त. आपण कसं म्हणतो ना मुलांना, तू काय खातोस पहिल्यांदा मला दाखव आणि मग खा, चांगलं नसेल तर खायचं नाही. त्याचप्रमाणे कृष्णही आपल्याला त्याच भावाने सांगतोय. ज्याप्रमाणे एक माता आपल्या मुलाला सांगते, त्याचप्रमाणे कृष्ण सांगतो की मला दाखव, मला सगळा पाप कर्म त्याच्यातून काढायचा आहे आणि मग तू ते दान कर किंवा तू खा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपात देखील करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण काय सांगतो की मी कोणाचा द्वेष करत नाही, मी सर्व जणांना सारखाच आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो मी त्याचा मित्र आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपला भाव आहे ना, त्याप्रमाणे कृष्णाचा सुद्धा परस्पर भाव आपल्याकडे असतो. मग इकडे कृष्ण सांगतोय की जे माझी भक्ती करतात मी त्यांचा खास मित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अपि चेत् सुदुराचारः भजते माम् अनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केली तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. हरे कृष्ण. म्हणजे आता इकडे हे दोघं आहेत, जगाई आणि मदाई. हे दोघही नराधम होते बरं का. हे ब्राह्मण कुळामध्ये यांचा जन्म झाला होता आणि ते मांसाहार करायचे, ते लोकांना लुबाडायचे, खून करायचे, बायकांच्या पाठीमागे जायचे, तर जुगार खेळायचे, ज्या वाईट गोष्टी होत्या ना ते सर्व हे करायचे. आणि एकदा ते बाजारात फिरत असताना तिकडे नित्यानंद प्रभू आले आणि नित्यानंद प्रभूंना खूप त्यांच्याकडे बघून दया आली. हे जे नराधम होते ना, तर त्यांच्यावर दया आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हरिनाम घ्याल का, हरे कृष्ण असा मंत्र म्हणाल का. आणि त्यावेळेला या दोघांपैकी एकाला इतका राग आला, त्याच्या हातात दारूची बाटली होती, ती उचलली आणि त्यांनी नित्यानंद प्रभूंना त्यांच्या डोक्यावर मारली. त्यांच्या
त्यांच्या डोक्यावर मारल्याबरोबर रक्त व्हायला लागलं. मग इकडे इतर जी मंडळी होती काही, त्यांनी पटकन जाऊन चैतन्य महाप्रभूंना सांगितलं की असं असं झालंय. मग चैतन्य महाप्रभू लगेच आले. चैतन्य महाप्रभू म्हणजे कृष्णच होते. त्यांनी लगेच सुदर्शन चक्राला बोलवलं आणि त्यांना मारणार. तितक्यात नित्यानंद प्रभूंनी त्यांचा हात धरला आणि सांगितलं की महाप्रभू, हा तुमचा करुणा अवतार आहे, तुम्ही या लोकांवर करुणा दाखवा, त्यांना माफ करा. आणि असं म्हटल्यानंतर मग चैतन्य महाप्रभूंनी सुदर्शन चक्र पाठीमागे घेतलं आणि जगाई मदाईना समजलं की जेव्हा समजलं की आपलं आता काही टिकाव नाहीये या चक्रापुढे, आणि मग त्यांनी चक्र मागे घेतलं. हे सगळं बघितल्यावर ते शरण गेले आणि त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सुरुवात केली. तर आता असे जेव्हा हे लोक आता संत झाले, जगाई आणि मदाई, तर तेव्हा आपण त्यांचं जे पूर्व आहे, पूर्व काही वाईट कर्म केली असतील त्याच्याबद्दल आपण बोलत नाही. ज्याप्रमाणे मी तुम्हाला हरिदास ठाकूरांची सांगितली होती की ती जी वेश्या होती ती मोठी वैष्णवी झाली, आता पूर्व तिचं काय होतं आपण कधीही बोलत नाही. पण अशा लोकांना सुद्धा आपण संत मानतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्ता प्रणश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंती पुत्र, माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. निर्भयी हो आणि ही घोषणा कर. हरे कृष्ण. म्हणजे कृष्णाला शरण गेल्यावर कृष्णाचा भक्त त्वरित, बघा शब्द वापरलाय त्वरित, नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंती पुत्रा, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. निर्भयी हो आणि ही घोषणा कर. आता तो अर्जुनाला का सांगतोय बरं, तू घोषणा कर? कृष्ण का नाही सांगत आहे की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही? तो अर्जुनालाच सांगायला का सांगतोय? कारण कृष्ण भक्तवत्सल आहे, त्याला त्याचे भक्त अतिशय प्रिय आहे. भक्तांनी काही जरी म्हटलं तर कृष्ण 100% त्यांचं ऐकतो. पण स्वतःच मात्र, आता स्वतःनी कृष्णाने जर वचन दिलं, कदाचित असं होऊ शकेल की तो ऐकणार नाही, कदाचित असं होऊ शकेल. पण भक्तांनी जर असं सांगितलं की कृष्णाच्या भक्ताचा कधीच नाश होत नाही, तर भक्ताचं म्हणणं खरं करायला कृष्ण खरोखर 100% त्याच्या भक्ताच्या वचनाचं पालन करतो. म्हणून इकडे कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, ही तू घोषणा कर. निर्भयी हो आणि घोषणा कर. आता आपला होत आलाय आणि एक श्लोक आहे. कुमुद माताजी. कृष्ण माताजी. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः श्रियो वैश्यास्तथा क्षुद्रः तेऽपि यान्तिं परां गतिम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पृथाच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले तरी स्त्रिया, वैश्य म्हणजे व्यापारी, तसेच शूद्र म्हणजे कामगार सर्वोच्च स्थानांपर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्णाने काय सांगितलंय की माझ्याकडे येण्यासाठी कुठलाही कास्ट बॅरियर नाहीये, जातपात नाहीये, सगळेजण माझ्यामध्ये पोचू शकतात, अगदी निम्न जातीचे सुद्धा. आणि इकडे म्हणजे जेव्हा कृष्ण होता तेव्हा, म्हणजे जेव्हा वर्णाश्रम होता तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर जे अप्पर कास्टचे होते
ते म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय. कारण ब्राह्मण हा सत्वगुणात होता आणि जो क्षत्रिय आहे याच्यामध्ये थोडासा सत्वगुण होता आणि रजोगुणी होता. तर हे दोन्हीही या उच्च जाती मानल्या जात होत्या. पण कृष्ण आपल्याला काय सांगतोय की नाही, तसं नाहीये, मी सगळ्यांना अवेलेबल आहे, माझी प्राप्ती कोणालाही होऊ शकते. आता इकडे त्यांनी स्त्रिया निम्न जाती म्हटलंय, म्हणजे काय आहे, स्त्रिया म्हणजे की असा जनरली स्पीकिंग असं बघितलं असतं, स्त्रिया हा या आपल्या घराकडे, आपल्या पतीकडे, आपल्या मुलांकडे या खूप अटॅच्ड असतात आणि या अटॅचमेंटमुळे कृष्ण प्राप्ती खूप अवघड असते. तर स्त्रिया म्हणजे काय की असं नाही की फक्त जेंडर म्हणजे ही बाई आहे, ही स्त्री आहे, असं नाही. म्हणजे एनीवन, कोणीही जे आपल्या फॅमिलीकडे खूप अटॅच्ड असतात आणि या अटॅचमेंटमुळे त्यांचा आध्यात्मिक प्रोग्रेस जो आहे, आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही, अशांना इकडे स्त्रिया म्हटलेलं आहे. बरं, तर हे तुम्ही लक्षात घ्या की कुठल्याही जातीची माणसं यांना कृष्ण प्राप्ती होऊ शकते. तर आता आपलं झालेला आहे, तर शेवटचा जो आहे श्लोक तो, आणि 18व्या अध्यायातला 65वा श्लोक हा सेम आहे. दोनदा कृष्णाने हीच गोष्ट सांगितली. आता बघूया कुमुद माताजी. हरे कृष्णा. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वेवम् आत्मानं मत्परायणः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. म्हणजे आता ही सिक्रेट आहे बरं का. जो भक्त आहे कृष्णाचा तो बरोबर ओळखणारे की गोलोक वृंदावनाची किल्ली मला कृष्णाने दिली आहे, जी मोस्ट सिक्रेट आहे आध्यात्मिक जगामध्ये. मोस्ट सिक्रेट म्हणजे काय की आपल्याला कृष्णाचा साक्षात्कार होणे. आता हे जे तत्व आहे ना इकडे, ही तुम्ही असं म्हणा ही किल्ली आहे, ही किल्ली तुम्हाला सर्वांना दिली आहे की आपले जे मन आहे, एक मिनिट, आपले मन जे आहे ते सदैव कृष्ण चिंतनामध्ये व्यस्त ठेवायचे आणि शब्द वापरलेला आहे सदैव. आपण कृष्णाचे भक्त व्हायचंय, कृष्णाला नमस्कार करायचंय, कृष्णाची भक्ती करायची आहे, कृष्णामध्ये पूर्ण रममाण आपण झालो पाहिजे, मग निश्चितच आपल्याला कृष्णाची प्राप्ती होईल. तर आता आपला हा अध्याय झालेला आहे आणि या अध्यायात आपल्याला काय सांगितलंय, कृष्णाने त्याच्या ऐश्वर्याचं ज्ञान सांगितलंय. म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व जे आहे ना ते इकडे आपल्याला कृष्णाने सांगितलंय. मग कृष्णाकडे कसं जायचं, आपल्याला अनन्य भक्तीद्वारे कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. आणि मग या अनन्य भक्तीची गोडी निर्माण करायला आपल्याला काय करावं लागतं, सतत आपण कृष्णाचं चिंतन करावं लागतं, कृष्णाचीच भक्ती करावी लागते, हे कृष्णाने सांगितलंय. आणि इतर जर तुम्ही देवदेवतांची आराधना केली तर तुम्हाला त्यांच्या लोकावर वास मिळेल, पण तो वास कसा असेल, टेम्पररी असेल. आपलं पुण्य संपलं की परत पृथ्वीवर यावं लागेल. आता तुम्हाला गीता हा अध्याय समजलाय का? आणि विमला माताजी आल्यात का गीता महात्म्य म्हणायला? स्टॉप करायचं आहे. ओके हो आहेत विमला माताजी. ओके माताजी, विल यू स्टार्ट? येस माताजी.
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ श्रीमद्भगवद्गीता माहात्म्यम्। गीताशास्त्रम् इदं पुण्यं य पठेत् य प्रयतः पुमान् विष्णो पद्मवाप्नोति भयशोकादिवर्जितः। गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च। मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सुकृद्गीताम्बसी स्नानं संसारमलनाशनं। गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शस्त्रविस्तरैः। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता भारतामृतसर्वस्वं विष्णो वक्राद्विनिसृतम्। गीता गंगोद्गतं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः। पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतम् एको देवो देवकी पुत्र एव। एको मंत्र तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा। ओम हरे कृष्ण हरे कृष्ण सर्वं कृष्णार्पणमस्तु। थँक्यू विमला माताजी. थँक्यू माताजी, थँक्यू माताजी. ओके